नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी योगिता पाटील तुमचं सर्वांचं आजच्या ऑनलाईन व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते. आपण इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट यामधील दुसरा लेसन तो म्हणजे वर्क अँड एनर्जी याचा अभ्यास करत आहोत. आपण मागच्या तासिकेला बघितलं होतं डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट याच्याविषयी आपण डिस्कशन केलं होतं. आज आपण बघणार आहोत युनिट ऑफ वर्क. मी पान नंबर 20 काढायचा आहे आणि लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे वर्क बरोबर काय? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता इन SI सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. बघा SI सिस्टीममध्ये फोर्सचं जे युनिट आहे ते आहे न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचं जे युनिट आहे ते आहे मीटर. आणि म्हणून युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन मीटर. दिस इज कॉल्ड ॲज अ जूल. म्हणजेच हे जे युनिट आहे जूलमधलं युनिट जे आहे वर्कचं ते आहे न्यूटन मीटर. म्हणून 1 जूलचा जर आपण विचार केला तर 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर असं येईल. आता आपण जर CGS सिस्टीमचा विचार केला तर युनिट ऑफ फोर्स इज डाईन आणि डिस्प्लेसमेंटचं जे युनिट आहे ते आहे सेंटीमीटर. आणि म्हणून युनिट ऑफ वर्क इन डाईन म्हणजे काय CGS सिस्टीममध्ये युनिट ऑफ वर्क हे काय येईल मग डाईन सेंटीमीटर. आणि यालाच काय म्हणता मग युनिट ऑफ वर्क इन सिस्टीम CGS सिस्टीम. ओके. नाव आता 1 अर्गचा जर आपण विचार केला तर ते काय येईल 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की 1 जूल बरोबर काय येईल 1 न्यूटन इंटू 1 मीटर आणि 1 अर्ग बरोबर काय येईल 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. आता यांचं जर रिलेशन बघितलं तर तुम्हाला खाली दिलं आहे बघा 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. हे यांचं काय आहे रिलेशनशिप आहे. कोणामधलं जूल आणि अर्गमधलं. ते कसं काढलं आहे तुम्हाला पुस्तकात दाखवलं आहे बघा. आता आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत तो आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरो वर्क. आता हे वर्क कोणतंही वर्क जे आहे ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे की झिरो आहे हे समजण्यासाठी आपण काही जे पुस्तकामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते अगोदर बघणार आहोत. आणि म्हणून सर्वप्रथम ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघणार आहोत की डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्सची डायरेक्शन कोणत्या दिशेला आहे किंवा डायरेक्शन कशी आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट कसं आहे ते आपल्याला अगोदर बघावं लागतं. त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल दिले बघा पुस्तकामध्ये ते आपण अगोदर डिस्कस करू. बघा पहिलं एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला तिथे पुशिंग अ स्टॉल व्हेकल. त्याच्यानंतर दुसरं आहे कॅचिंग द बॉल विथ युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. म्हणजे बंद पडलेली जी गाडी आहे त्याला धक्का देणे. किंवा दुसरं आहे बघा तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेला चेंडू जो आहे तो झेलणे. तिसरं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला टाईंग अ स्टोन टू 1 एंड ऑफ अ स्ट्रिंग अँड स्विंग इट राऊंड अँड राऊंड बाय द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. हे एका सिक्वेन्सने तुम्हाला फिरवायचं आहे. पुढचं बघा वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस क्लाइम्बिंग अ ट्री. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये म्हटलं आहे की दोरी जी आहे दोरीला दगड बांधायचं आणि ते एका विशिष्ट याच्याने गोल फिरवायचं आहे. किंवा पुढचं म्हटलं आहे जिना चढणे किंवा उतरणे किंवा झाडावर चढणे. पाचवं दिलं आहे बघा स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय ॲप्लाइंग ब्रेक्स. म्हणजे गतिमान जी गाडी आहे जी गाडी चालते आहे तिला थांबवणे कशाच्या साह्याने ब्रेकच्या साह्याने. आता या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय लक्षात येतं आहे बघा You will notice that in some of the above examples, the direction of force and displacement are same. काही एक्झाम्पल्समध्ये फोर्सची डायरेक्शन जी आहे आणि डिस्प्लेसमेंट जे होत आहे ते काय आहे सारखं होत आहे. आणि काही एक्झाम्पलमध्ये काय होतं आहे इन सम अदर केसेस द डायरेक्शन आर अपोजिट टू इच अदर व्हाईल इन सम केसेस दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. तुमच्या हे आता लक्षात आलंच असेल की काही एक्झाम्पलमध्ये काय आहे डिस्प्लेसमेंट
जी डायरेक्शन आहे किंवा डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे काय आहे, सारखं आहे. काहींमध्ये काय आहे हे अपोजिट आणि काहींमध्ये काय आहे परपेंडिक्युलर. इन दिस केसेस द वर्क डन बाय द फोर्स इज, आता बघा कसं आहे आपल्याला एक एक डिस्कस करावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये वर्क डन हे कशा पद्धतीने होत आहे ते आपण बघू. आता व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन, जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन ही जी आहे ही काय असेल, सेम असेल, त्यावेळेस जो अँगल आहे थीटा तो काय असेल 0 डिग्री, आणि म्हणून द वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. तेव्हा वर्क जे होईल ते काय होईल, पॉझिटिव्ह होईल. आणि जेव्हा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन, त्यावेळेस अँगल थीटा काय असेल 180 डिग्री, आणि म्हणून द वर्क डन बाय द फोर्स इज निगेटिव्ह. म्हणजे तेव्हा कार्य कसं होईल, निगेटिव्ह होईल. आणि जेव्हा वेन द फोर्स अप्लाय किंवा वेन अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट or when the force and the displacement are perpendicular to each other. लक्षात घ्या काय सांगितलं की when the applied force does not cause any displacement, कोणत्याच प्रकारची तिथे डिस्प्लेसमेंट होत नाही, किंवा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, जेव्हा ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तेव्हा थिटा काय असेल 90 डिग्री, आणि मग अशा वेळेस द वर्क डन बाय द फोर्स इज 0. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 वर्क कशा पद्धतीने होतं तेच बघू आपण आता. वेन फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी हॅव द सेम डायरेक्शन, म्हणजे जेव्हा फोर्स हा बॉडीवर ॲक्ट करत असतो तेव्हा त्याची डिस्प्लेसमेंट, याची डायरेक्शन ही जी असेल सेम असेल, तर वर्क काय होईल, पॉझिटिव्ह होईल. अँड व्हेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट हॅव अपोजिट डायरेक्शन, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन जेव्हा अपोजिट असेल तेव्हा द वर्क डन इज निगेटिव्ह. अँड व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू ईच अदर द वर्क डन इज 0. तुमच्या इथे लक्षात आलं असेल. आता पुढे बघा, तुम्हाला पुस्तकात एक ॲक्टिव्हिटी दिली आहे पान नंबर 21वर, तिकडे बघायचं आहे. तुम्हाला डायग्रॅमवरून लक्षात आलंच असेल की काय तिथे प्रोसेस होते किंवा काय तिथे ॲक्टिव्हिटी केलेली आहे. तिथे तुम्हाला सांगितलं आहे, टेक अ प्लास्टिक कप अँड मेक अ होल इन द सेंटर ऑफ द बॉटम. टेक अ लॉंग थ्रेड, डबल इट अँड पास इट थ्रू अ होल. टाय अ थिक इनफ knot at the end so that the knot will not pass through that hole, taking care that the two loose ends are below the bottom of the cup. Tie a knot each to the two ends as shown in figure 2.3. आता तुम्हाला अशा पद्धतीने ते प्लास्टिकचे जे कप आहे ते काय करायचे, बांधायचे आहे. त्यांना खालच्या बाजूला मध्यभागी छिद्र पाडायचं आहे, होल पाडायचं आहे, आणि दोऱ्याच्या साह्याने, लांब अशा दोऱ्याच्या साह्याने व्यवस्थित त्यांना गाठ मारून बांधायचं आहे. अशा पद्धतीने गाठ बांधायची आहे की जेणेकरून दोरा त्या होलमधून खाली येणार नाही, अशा पद्धतीने. आता पुढे बघा, पुढची जी ॲक्टिव्हिटी दिलेली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ABC आणि D अशा 3 डायग्रॅम दाखवले आहे बघा. आता तुम्हाला ए डायग्रॅमकडे लक्ष द्यायचं आहे. या फिगरमध्ये कशा पद्धतीने दाखवलं आहे बघा. ॲज शोन इन फिगर ए, पुट द कप ऑन द टेबल, कीप वन ऑफ द नट इन द कप अँड लेट द थ्रेड कॅरिंग द अदर नट हँगिंग डाऊन अलॉंग द साईड ऑफ द टेबल. तुम्हाला कशा पद्धतीने ठेवायला सांगितलं आहे, तो नट त्या प्लॅस्टिकच्या कपमध्ये ठेवायचा आहे एका बाजूने, आणि बाकीचा दुसरी जी बाजू आहे ती टेबलच्या खाली सोडायची आहे. व्हॉट हॅपन्स, तिथे काय घडतं आहे. पुढे आता बी फिगर दाखवली बघा.
As shown in figure B, when the cup is sliding along the table, stop it by putting a ruler in its path. तुम्हाला बी फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे की तो जो प्लास्टिकचा कप आहे पुढे सरकत असताना पट्टी घ्यायची आहे आणि त्याला काय करायचं आहे, अडथळा निर्माण करायचा आहे की जेणेकरून तो कप तिथे थांबेल. अशी बी ॲक्टिव्हिटी आहे किंवा बी डायग्रॅममध्ये तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलं आहे. आता सी डायग्रॅम बघायची आहे. ॲज शोन इन फिगर सी, कीप द कप ॲट द सेंटर ऑफ द टेबल. आता कप तुम्हाला कुठे ठेवायचा आहे, सेंटरला. कुठे, टेबलावर. अँड लिव्ह द 2 नट हँगिंग ऑन अपोजिट साईड ऑफ टेबल. काय करायचं आहे, ते 2 नट जे आहे ते काय करायचे, सोडायचे तुम्हाला टेबलच्या दोन्ही बाजूला. आता फिगर ए बघा, याच्यामध्ये काय झालं आहे, व्हाय डज द कप गेट पुल्ड. ए फिगरमध्ये कप जो आहे तो का ओढला जातो आहे. फिगर बीमध्ये बघा, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ अ कप अँड द फोर्स ॲप्लाइड थ्रू द रुलर. रिलेशन काय यांच्यामध्ये. आणि फिगर सीमध्ये व्हाय डझंट द कप गेट डिस्प्लेस. सी फिगरमध्ये तो कप का हलत नाही. नंतर व्हॉट इज द टाईप ऑफ वर्क डन इन फिगर ए बी सी. कोणत्या प्रकारचं वर्क इथे झालेलं आहे. इन द 3 ॲक्शन अबाउ, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द ॲप्लाइड फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट. बघा, ही ॲक्टिव्हिटी केल्यावर एवढे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील. आपण एक एक बघू. पहिला जो प्रश्न आहे की फिगर एमध्ये व्हाय डज द कप गेट पुल्ड. कारण द ॲप्लाइड फोर्स इज ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द सरफेस ऑफ द टेबल अँड कप अँड थ्रेड. बघा, जो फोर्स ॲप्लाय केलेला आहे तो काय आहे, ग्रेटर आहे. कोणापेक्षा, द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द सरफेस ऑफ टेबल अँड कप अँड थ्रेड. आणि त्यामुळे तो जो कप आहे तो काय झाला आहे, ओढला गेला आहे. नंतर फिगर बीमध्ये रिलेशन विचारलं आहे आपल्याला. देअर इज डायरेक्शन्स, म्हणजे त्यांच्या ज्या डायरेक्शन आहे, देअर डायरेक्शन्स आर अपोजिट. त्यांच्या डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. नंतर तिसरं जे विचारलं आहे बघा तुम्हाला की फिगर सीमध्ये व्हाय डझंट द कप गेट डिस्प्लेस. कारण द नेट फोर्स ऑन द कप इज 0. त्या कपवरचा जो पूर्ण टोटल फोर्स आहे तो 0 होत आहे आणि म्हणून तो कप काय आहे, तिथेच आहे. नंतर चौथा क्वेश्चन विचारलेला आहे की व्हॉट इज द टाईप ऑफ वर्क डन इन फिगर ए बी अँड सी. तर एमध्ये जे आहे ते काय आहे, पॉझिटिव्ह वर्क. बीमध्ये सुद्धा 0 आणि सीमध्ये सुद्धा काय झालं आहे, 0. आता इथे अनबॅलन्स फोर्स कॉज डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी. आता अनबॅलन्स जर फोर्स असेल तर तिथे काय होईल, डिस्प्लेसमेंट होत असते. यावरून या ॲक्टिव्हिटी जी बघितली आपण, या ॲक्टिव्हिटीवरून आपल्या लक्षात आलेलं आहे की अनबॅलन्स फोर्स कॉज डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी. तुम्ही ॲक्टिव्हिटी घरी करून बघायची आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. तुम्हाला जो होमवर्क दिलेला असेल तो तुमच्या वहीमध्ये करायचा आहे.